आन्सर की रिलीज झालेली आहे एमएच नर्सिंग स्टुडंटची. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टेप बाय स्टेप आन्सर की रिलीज झालेली चेक कशी करायची. तर चेक करताना एकही स्टेप मिस करू नका आणि स्टेप बाय स्टेप बघा आणि तसंच आपली सीटी सेलला वेबसाईटला जाऊन आपली आन्सर की चेक करा, कारण त्याच्यावरूनच तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला मेन मार्क्स किती पडणार आहेत एक्झाममध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या मार्क्सवरून समजणार आहेत की पर्सेंटाईल तुम्हाला किती पडू शकतात. तर लक्ष द्या या व्हिडिओमध्ये आणि स्टेप बाय स्टेप मिस नका करू आणि स्टेप बाय स्टेप चेक करा आपल्या आन्सर कीला. आणि ज्यांनी कोणी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाही केलं असेल त्यांनी आता जाऊन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण त्याच्यामध्ये आम्ही सांगणार आहोत तुमचे मार्क्समध्ये किती पर्सेंटाईल येऊ शकते. तर कंटिन्यू करा व्हिडिओला आणि शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी आता जाऊन सबस्क्राईब करा, कारण नवीन अपडेट्स लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. तर आता बघूया आपण व्हिडिओमध्ये की आन्सर की कशी चेक करायची. तर आधी जायचं गुगलला, त्यानंतर आपण सिटी सेल असं सर्च करायचं. सिटी सेल सर्च केल्यानंतर तुम्हाला विजिबल होईल फर्स्ट सिटी सेलची ऑफिशियल वेबसाईट. तुम्हाला असं विजिबल झाल्यानंतर त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड दिले जातील. तर अशा फॉर्मचं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. बघा, हे सिटी सेलची मेन वेबसाईट आहे. यामध्ये तुम्हाला सगळे नोटिफिकेशन अनाउन्समेंट हे सगळे दिले जातील. तर आपली आहे सीटी एक्झामिनेशन पोर्टल 2026-27. तर आपण त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपण काय करणार आहोत की जे स्टुडंट आहे त्याची इन्फॉर्मेशन विजिबल होईल आणि असं डॅशबोर्ड जमा होतील. तर बघा, आपण ऑलरेडी एका स्टुडंटचं केलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक इयर हे डॅशबोर्ड मध्ये दिसत असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया महाराष्ट्र सिटी सेल. त्यानंतर बघा, तुम्हाला डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सीईटीची रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप राऊंड, मॉक सायकोमेट्रिक टेस्ट, याच्यानंतर बघा हेल्प डेस्क, हॉल तिकीट आणि आता आपल्याला बघायचा ऑब्जेक्शन ट्रॅकर म्हणजे आन्सर की. तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल ऑब्जेक्शन ट्रॅकर, तिथे जाऊन क्लिक करायचं. ऑब्जेक्शन ट्रॅकरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पोर्टल विजिबल होईल. त्यानंतर तुम्हाला खाली थोडं स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेडिकल एज्युकेशनमध्ये एमएच नर्सिंग सीईटी 2026 विजिबल होईल. त्यावर क्लिक करायचे. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन हे विजिबल होत असतील. हे इन्स्ट्रक्शन विजिबल झाल्यानंतर तुम्ही रीड करून घ्या. तर इन्स्ट्रक्शन मध्ये बघा, जरी तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर एका क्वेश्चनला ऑब्जेक्शन देण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये हे पे करावे लागतील. जर तुमचा ऑब्जेक्शन हे करेक्ट असेल तर तुम्हाला ते क्वेश्चनचे पैसे जे 1000 रुपये असतील ते रिटर्न मिळतील. आणि जर तुमचे ऑब्जेक्शन ही रॉंग असेल तर तुम्हाला ते नॉन रिफंडेबल आहे, तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाही. आणि सोबतच तुम्हाला जर त्या क्वेश्चनवर तुमचं ऑब्जेक्शन करेक्ट असेल तर त्या क्वेश्चनचे तुम्हाला बोनस मार्क असे मिळतील. आणि सोबतच तुमची जी शिफ्ट आहे त्या शिफ्टच्या सगळ्या स्टुडंटला त्या क्वेश्चनचे बोनस मार्क असे मिळले जातात. तर तुम्ही आता आन्सर की चेक करू शकता. खाली तुम्हाला विजिबल होईल प्रोसीड म्हणून. तर तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन हे विजिबल होत असतील. तर बघा, क्वेश्चन विजिबल झाल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन आणि क्वेश्चनची आयडी असं दिली जाईल आणि सोबतच तुम्हाला जे ऑप्शन आहेत त्याची पण आयडी दिली जातील. तर पहिला क्वेश्चन बघा, फंक्शन युनिट ऑफ किडनी. आता हे दिले आहे तर त्याचे 4 ऑप्शन आणि जे क्वेश्चनचे ऑप्शन आहेत त्यांची आयडी सुद्धा विजिबल केलेली आहे. त्यानंतर बघा, तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं आणि जे तुम्ही सिलेक्ट केले ते ऑप्शन सुद्धा विजिबल केले आहे. तर तुम्हाला त्याच्यावर आयडीचे नंबर दिले आहेत. तर ते आयडीचे नंबर तुम्ही चेक करायचे की कोणता आयडीचा नंबर करेक्ट आहे. तर जर तुमचा करेक्ट ऑप्शन आणि तुमचा कॅन्डिडेट म्हणजे स्वतःने केलेला आन्सर जर ऑप्शन बरोबर असेल, तुमचे आयडी नंबर मॅच होत असेल तर तुमचा 1 मार्क अशा काउंट केले जाते. तसंच बघा, सेकंड क्वेश्चन तुम्हाला दिले गेला आहे की विच ब्लड सेल हेल्प इन इम्युनिटी. तर हे क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 4 ऑप्शन दिले, सेम क्वेश्चनचे आयडी आणि तुमचे जे ऑप्शन आहेत त्यांची आयडी दिलेली आहे. त्यानंतर करेक्ट ऑप्शन, आता करेक्ट ऑप्शन कोणतं आणि तुम्ही सिलेक्ट केलेला ऑप्शन कोणतं त्याची आयडी सुद्धा दिलेली आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघायचं की आयडी नंबर बरोबर आहे का, दोघं मॅच होतात का. जर मॅच होत असतील किंवा नाही होत असतील, जर झालं तर 1 मार्क असं काउंट होतंय आणि नाही झालं तर ते रॉंग आहे असं समजलं जाते. असंच तुम्ही 100 क्वेश्चनचे तुम्ही आन्सर की चेक करून घ्या. तुम्हाला किती मार्क येतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले तर तुमचे किती पर्सेंटाईल येतील हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि सोबतच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करा. जर तुम्ही कमेंट केला तर तुमचे आन्सर की मध्ये तुम्हाला किती मार्क म्हणजे किती पर्सेंटाईल येतील ते तुम्ही लवकरात लवकर जाणून घेणार. तर असेच सगळे क्वेश्चन चेक करून घ्या. आता बघा, ऑब्जेक्शन कसं घ्यायचं. आता तुम्हाला क्वेश्चन हे रॉंग वाटत असेल, आता विजिबल गेलेला व्हॉट इज द प्रायमरी मेथड ऑफ द प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन. आता तुम्हाला हे क्वेश्चन रॉंग वाटत असेल किंवा तुम्हाला त्याचे आन्सर्स रॉंग वाटत असतील किंवा तुम्ही केलेला करेक्ट वाटत असेल आणि जे करेक्ट ऑप्शन आहे ते रॉंग वाटत असेल तर तुम्हाला ऑब्जेक्शन कसं घ्यायचं. तर बघा, राईट साईडला तुम्हाला विजिबल केलं जाईल की रेज व्ह्यू ऑब्जेक्शन. हे विजिबल होत असेल तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करू शकता आणि इथे जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. तर ऑब्जेक्शन घेताना इथे तुम्हाला सिलेक्ट ऑब्जेक्शन टाईप येत असेल, ऑब्जेक्शन तिथे क्लिक करायचं. आता तिथे तुम्हाला विजिबल होत असेल इनकरेक्ट क्वेश्चन,
क्वेश्चन इन इज आउट ऑफ सिलेबस, ऑल ऑप्शन्स इनकरेक्ट, मल्टिपल करेक्ट आन्सर किंवा इनकरेक्ट आन्सर की, याच्यामध्ये जाऊन सिलेक्ट करू शकता तुम्ही ऑब्जेक्शनच्या टाईप. यानंतर तुम्हाला हे सगळं फॉर्म फिल करावं लागेल. तर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ज्यांना कुणाला आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्यांनी आम्हाला सांगा की आम्हाला ह्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, आम्ही हेल्प करू कसं ऑब्जेक्शन घ्यायचं आणि काय करायचं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकनला क्लिक करून ठेवा. तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आहेत ते लवकरात लवकर कळवले जातील आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला.